अरे वा, ती बनारसी साडी तर किती सुंदर आहे. भाऊ, मला ती साडी दाखवा ना. जी मॅडम, ही घ्या. ही साडी कितीला आहे? मॅडम, फक्त 1000 रुपयांची आहे. काय? फक्त 1000 रुपयांची? नाही नाही भाऊ, इतकी स्वस्त साडी तर 2 दिवसातच खराब होईल. मला काहीतरी चांगली आणि थोडी महाग साडी दाखवा. तेव्हाच भावना म्हणते, भाऊ, मला ती स्वस्त साडी दाखवा ना. अरे भावना, तू माझी देवराणी आहेस आणि ही स्वस्त साडी घेणार तू? थांब, मी तुला एखादी छानशी महाग साडी घेऊन देते. ही साडी तर महिन्याभरातच फाटेल. मॅडम अगदी बरोबर म्हणताहेत. ही महाग बनारसी साडी घ्या. दीदी, मला तर ती स्वस्त साडी पाहिजे. भाऊ, तीच पॅक करा. ओ हो, तू नाही ऐकणार. बरं ठीक आहे, तुझी मर्जी. भाऊ, माझ्यासाठी ती 7000 रुपयांची महाग बनारसी साडी पॅक करा. दोघी जाऊ आणि देवराणी आपापल्या साड्या घेऊन घरी येतात. वा वा, किती सुंदर आणि स्वस्त साडी मिळाली मला. पुढच्या आठवड्यात शर्माजींच्या मुलाच्या लग्नात हीच घालून जाणार आहे मी. असाच एक आठवडा जातो. त्या दोघी आपापल्या नव्या बनारसी साड्या घालून त्या लग्नात जातात. दुसऱ्या दिवशी भावना आपली साडी धुण्यास घेते तर पहिल्याच धुण्यात तिचा रंग पूर्ण उतरतो आणि साडीवर मोठे मोठे डाग पडतात. आणि दुसरीकडे जठानी अनिताची साडी धुतल्यावर आणखीनच झळकदार दिसते. हे पाहून भावना थोडी चकित होते, पण तरीसुद्धा तिच्या सवयी बदलत नाहीत. खरं तर ती गरीब घरातून आलेली मुलगी होती, जिचं लग्न श्रीमंत घरात झालं होतं. पण तिची बचत करण्याची सवय अजूनही तशीच होती. असाच वेळ पुढे जातो. एके दिवशी भावना बाजारात जाणार असते तेव्हा तिची सासू तिला म्हणते, अगं छोटी सुनबाई, तू बाजारात चालली आहेस ना, तर माझ्या मैत्रीण उर्मिलासाठी मॉलमधून एक छानशी साडी घेऊन ये. तिचा वाढदिवस आहे आणि पार्टी ठेवली आहे. मी विचार केला तिला वाढदिवसाच्या भेटवस्तू म्हणून एक छान साडी देऊ. हो सासूबाई, तुम्ही काळजी करू नका. मी एक चांगली साडी घेऊन येते. थोड्या वेळाने भावना मॉलमध्ये जाते. तेथे साड्यांचे दर ऐकून ती थक्क होते. अरे बापरे, एवढी महाग साडी! 10,000 रुपये! नाही नाही, कोणाला द्यायची आहे म्हणून इतकी महाग घेऊन काय करायचं. असा विचार करून ती मॉलमधून बाहेर पडते आणि एका छोट्या दुकानात जाते. तेथून ती फक्त 500 रुपयांची बनारसी साडी घेते. वा, किती सुंदर साडी आहे ही. उर्मिला काकू तर ही पाहून नक्कीच खुश होतील. चला, आईसाठीही एक घेते. त्याही घालून पार्टीत गेल्या तर किती सुंदर दिसतील. साड्या घेऊन ती घरी येते. संध्याकाळी भावनाची सासू सरला ती साडी घालून पार्टीला जाते. तिथे तिच्या मैत्रिणी तिचं कौतुक करतात. अगं सरला, तुझी साडी किती सुंदर आहे. कोणत्या मॉलमधून घेतलीस? ही साडी मला माझ्या सुनेने भेट दिली आहे. तेवढ्यात कोपऱ्यात बसलेल्या 2 बायका एकमेकींना म्हणतात, अगं माया, खरं सांगू, मला ही साडी तर मंगल बाजारातील वाटते. हो, अगदी बरोबर दिसतच आहे. किती स्वस्त साडी आहे ती. आणि काही वेळातच सरलाने घातलेली साडी कडेकडून फाटू लागते. अरे देवा, ही सुनबाई कशी साडी घेऊन आली आहे. ही तर आताच फाटायला लागली आहे. आता काय करू. हळूहळू साडी अजून फाटत जाते. हे पाहून सरला लाजून तिथून चोर पावलांनी घरी निघून येते. घरी येताच तिला तिच्या मैत्रिणी उर्मिलाचा फोन येतो आणि ती तिच्यावर ओरडायला लागते. अगं उर्मिला, तू कसली साडी दिलीस ही? पूर्ण साडी आतून फाटलेली आहे. असं निकृष्ट गिफ्ट द्यायचं होतं तर द्यायचंच नव्हतं ना. बाहेरून महागडं पॅकिंग आणि आतून चिंधीसारखी साडी. उद्या मी ही तुझी फाटकी साडी नीट पॅक करून तुलाच परत पाठवते. तिकडून फोन ठेवला जातो. पण आपली एवढी नाचक्की झाल्याचं पाहून सरलाला प्रचंड राग येतो. ती मोठ्याने ओरडत म्हणते, अगं लहान सुनबाई,
आज तुझ्यामुळे माझ्या सगळ्या सख्या मैत्रिणींसमोर माझी किती बदनामी झाली आहे, तुला काही अंदाजा आहे का? अगं, स्वतःला स्वस्त साड्या घालायच्या असतील तर कितीही घाल, पण अशा साड्या इतरांना देऊन माझी नाकं कापलीस. वरून ही साडी फाटली ते वेगळंच. अरे, इतकी काय बचत करायची होती तुला? भावना रडत म्हणते, सासूबाई, मला वाटलं इतका महागडा गिफ्ट देऊन काय फायदा, म्हणून मी स्वस्त साड्या घेतल्या आणि त्यावर महागडं पॅकिंग करून घेतलं. म्हणूनच तुला सांगत होते भावना, स्वस्ताच्या मागे लागू नकोस. अरे, स्वस्त वस्तू घेणारा वारंवार रडतो आणि महाग वस्तू घेणारा फक्त एकदाच. अगं, तू ज्या ज्या वेळी स्वस्त साड्या घेतेस आणि एकदा वापरल्यावर त्या खराब होतात, त्यात तर जास्त खर्च होतो, पण तुला ही गोष्ट काही केल्या समजतच नाही. भावना हात जोडून म्हणते, माफ करा सासूबाई, आतापासून मी ही चूक कधीच करणार नाही. एवढा सारा गोंधळ झाल्यावर अखेर भावनाला समजतं, स्वस्त वस्तू घेणारा रडतो वारंवार आणि महाग घेणारा रडतो एकदाच, आणि त्यानंतर ती कधीच स्वस्त वस्तूंच्या मागे लागत नाही. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत.